आता माझ्या भावा आता माझ्या भावा ओ आता माझ्या भावा आता माझ्या भावा हो आता माझ्या भावा आता माझ्या भावा हो आता माझ्या भावा आता माझ्या भावा भावा आता माझ्या भावा आता माझ्या भावा हो आता माझ्या भावा आता माझ्या भावा हो आता माझ्या भावा भावा आता माझ्या भावा हो आता माझ्या भावा आता माझ्या भावा भावा अंतराय नको देवा आले भागात करीत हो आले भागात करीत आले भागात करीत हो आले भागात करीत हो अंतराय
भागाते करीतो आले भागाते करीतो हो आले भागाते करीतो करीतो आले भागाते करीतो हो आले भागाते करीतो आले भागाते करीतो हो नाम तुझे उच्चारितो नाम तुझे उच्चारितो नाम तुझे उच्चारितो नाम तुझे नाम तुझे उच्चारितो
भागा ते करीत आले भागा ते करीत हो आले भागा ते करीत हो आले भागा ते करीत करीतो विठ्ठल विठ्ठल बोला 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 टाळी विठ्ठल 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 जगद्गुरु तुकाराम महाराज की जय महाराज की आता माझ्या भावा अंतराय नको देवा आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो दृढ माझे मन येथे राखावे बांधून आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो तुका म्हणे वाटे नका फुटू देऊ फाटे आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो समचरण सरोजम सांद्र नीला मुदाभम जगणनीत पाने मंडनम मंडनानाम तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदै धवल हासम विठ्ठलम चिंतयामे पांडुरंगाकार नमन जय हो नमन पांडुरंगाकार
कृपा करू प्रथम नमन दुसरी चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका शरण शरण जी हनुमंता तुम्हालो रामदत्ता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती श्री संताची माता चरणावरी साष्टांग एकरी दंडवत मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या सेवेला गे सेवक झालो सेवेला गे सेवक झालो सेवेला सेवक झालो सेवेला सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी कृपया देवा यावरी नाम रावा अभेरू तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी कृपया देवा यावरी नकार व्हावे सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी कृपया देवा हो यावरी न करावा भेरू ओ सेवे लागी सेवक झालो तुझ्या लागो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेरू काय माझी वाणे मानेल संतासी रंजवू चित्तासी आपुलिया ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथाच्या नाथा तुझ नमो गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोले गण गण गणात गण गण गणात गण गण गणात गण गण गणात बोल बोला 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 गण गण गणात 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 बोती गण गण गणात गण गण गणात गण गण गणात गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोले गण गण गणात गण गणात बोते सचिदानंद भक्त प्रतिपालक हे श्री गजानन महाराज की गजानन महाराज की आता माझ्या भावा अंतराय नको देवा आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो किंवा नाम तुझे उच्चारितो प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग
श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा हा आणि भगवंताकडे परमार्थिक क्षमाची मागणी करणारा अभंग आपण सेवेकरता निवडलेला आहे. सेवा काय निमित्ताने सर्वांना कल्पना आहे. अनेक संतांच्या पदपर्शाने नामचिंतनाने वास्तव्याने पवित्र आणि पुनीत झालेलं आपले खामखेड ग्राम आणि असे या खामखेड ग्रामामध्ये ग्रामदैवत हनुमंतराय यांच्या दरबारामध्ये भगवंताच्या कृपेनं संतांच्या आशीर्वादानं संपूर्ण गावकरी मंडळी यांच्या सहकार्यानं कार्यकर्ते मंडळी यांच्या अथक प्रयत्नाने आणि गुरुवर्य तुकाराम बाबा यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे गेल्या 12 वर्षापासून चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या वर्षीचं आपलं हे 13वं वर्ष आणि असे 13व्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना जी वारकरी संप्रदायाची नियमावली आहे त्या नियमापासून काकडा हरिपाठ हरिकीर्तन आणि या वर्षी गेल्या 3 वर्षाला आपण रामकथेचा विचार करून राहिलेला आहोत आणि त्या अनुषंगाने आज आपली कथेची सांगता झाली. विष्णू सहस्त्र नामावली झाली. गावातून नगर प्रदक्षिणा देखील झालेली आहे. कारण तुकोबरायचं प्रमाण आहे दिंडी फिरे जय ग्रामी धन्य भाग्याची ते भूमी. म्हणजे नगर प्रदक्षिणा देखील झालेली आहे. आणि हे रात्रीचं जागराचं कीर्तन गुरुवर्य गोपाळ बाबा यांचं आहे. पण बाबाची तब्येत बरी नसल्यामुळे उद्या त्यांचं किडनी स्टोनचं ऑपरेशन असल्यामुळे बाबा म्हणत गड्या मी काही येऊ शकत नाही, कोणाला पाठवू का? मी म्हटलं बाबा नाहीतरी आमचं सकाळचंच कीर्तन असते आणि सकाळचं कीर्तन म्हणजे घे गाज घे बुक्कीच असते. त्यामुळे मग बहुतेक रात्रीला आणि गोपाळ बाबाच्या जाग्यावर हे दुसऱ्यांदा कीर्तन करण्याचा योग 13 वर्षानंतर आला. विठाला वस्तुस्थिती आहे बरं. नाहीतर मग तुम्ही म्हणता बा महाराज लोकांनी चाटामारीची सवयच असते, ते अन्य महाराज लोकांना असतो. पण मात्र निष्ठावान वारकऱ्याला ती चालत नाही. आपल्याला बाबाची तब्येत बऱ्या नसल्यामुळे बाबांनी सांगितलं तुम्हीच कीर्तन करा. म्हणून हा कीर्तनाचा जागराचा योग माझ्या वाट्याला आलेला आहे आणि त्या कीर्तनाला सहकार्य म्हणून मृदंग विशारद श्री हरिभक्तीपराय आदरणीय जे नेहमी आमच्या सोबत असतात. काय प्रेम असेल या मंडळीचं. आमचे जगन्नाथ महाराज खोडकेती देखील आहे. आदरणीय श्री हरिभक्तीपराय ज्यांचं आमच्यावर नितांत प्रेम आहे आमचे विनोद महाराज आहेत. आदरणीय श्री हरिभक्तीपराय जे आमच्या पाठीमागे अनेक कार्यामध्ये खंबीरपणाने उभे राहतात आमचे जगदीश पाटील ते देखील आहेत. आदरणीय श्री हरिभक्तीपराय केव्हाही जरी फोन लावला तरी हजर राहणारे आमचे पुरुषोत्तम बापू आहेत. आदरणीय श्री हरिभक्तीपराय आमचे शेषराव भाऊ आहेत. गायक वादक सांगवीची मंडळी कुपट्याची मंडळी धनेगावची मंडळी आणि गावची मंडळी आणि आपण संपूर्ण जाणकार श्रोत वर्ग. मी मुद्दामून जाणकार शब्द उच्चारला कारण जे जाणकार आहेत ते 7 दिवस कथेला कीर्तनाला हरिपाठाला काकड्याला आलेले आहेत. जे बिगर जाणकार आहेत ते उद्या पहिल्या पंक्तीला ताव मारण्याकरता येणार आहेत. विठाला गायक वादक आमचे विनेकरी रमेश पाटील ते देखील कीर्तन करायला तरी आपल्या इथं 7 दिवस झाले ते सेवा देऊन राहिलेले आहे. संपूर्ण आपण जाणकार श्रोतवर्ग सर्वांचे चरणी नतमस्तक होतो आणि सेवेला प्रारंभ करतो. इथे येण्याचा योग म्हणजे तसं माझं गाव याच तालुक्यामध्ये पण या परिसरामध्ये आपला परिचय नव्हता. या परिसरामध्ये परिचय नसल्यामुळे आदरणीय आमच्यावर बंधुवत प्रेम करणारे जे तानाजी भाऊ त्यांचे वडील वारले. त्यांनी आम्हाला कीर्तनाचा फोन केला. महाराज माझे वडील गेलेले आहेत, कीर्तनाला येता का? म्हटलं का येणार नाही. लगेच आम्ही कीर्तनाला आलो. गाव पाहिलं त्यांचं सांगवी पाहिलंच नव्हतं. लहान होतो आम्ही. ते 3.5 लोक दिंडीत आहेत, त्या दिंडीत मी एक जा मोतीराम बाबाच्या दिंडीत. गाव पाहिलं. म्हटलं का हो एवढं चांगलं गाव आहे, एवढं हनुमंतराय जागृत आहेत, तुमच्या गावाला सप्ताह नाही का? ते म्हणत महाराज आमच्या गावाला सप्ताह होता पण आमचे सप्त्याचे महाराज म्हणजे स्वानंद सुकणीवासी प्रल्हाद बाबा निघून गेले म्हणत, त्यामुळे आमच्या गावात सप्ताह नाही आता. म्हटलं वा वा सप्ताह करा. बाबा कधी गेले? लगेच तुमच्या रमेश पाटलांनी ती सांगितली. त्या स्थितीवर ते आम्ही सप्ताह ठरवला. बऱ्याच वर्ष त्या तिथीवर आम्ही बाबांची पुण्यतिथी केली.
तुम्हाला मग या गावात कसं काय येण्याचा योग आला? तर आपल्या आश्रमचं बांधकाम चालू होतं आणि आम्हाला रेतीची खूप अडचण आली होती. या गावातील श्री हरिभक्ती परायण जे कीर्तनाचं दररोजचं सौजन्य देतात, अख्ख्या महाराष्ट्रभर आपण फिरतो पण वेगवेगळ्याचं कीर्तन सौजन्य असतो. पण या गावाचं वैशिष्ट्य आहे. आदरणीय आमचे संतोष पाटील त्यांच्याकडे आम्ही गेलो सर म्हटलं पाटील आम्हाला 2 टाल्या रेती पाहिजे. त्यानं महाराज पाठवून देतो मी. का म्हटलं तुमच्या गावले सप्ताह? त्यानं आमच्या गावले सप्ताहच नाही महाराज. सप्ताह म्हणजे काय? विठाला विठाला हरे विठ्ठला सांगवीला येत असताना इथं परिचयाचे होते, कारण हे आमच्या माता भगिनी हे पुरुष मंडळी गजानन पाटील वगैरे सर्व कीर्तनाला तिथं यायचे, त्यामुळे परिचय झालाच होता. आणि विशेषतः आपले दुकानदार आहेत ना हे गिरीबा, त्यांच्या धर्मपत्नी आम्हाला नेहमी आग्रह करायच्या, महाराज सर्व महाराष्ट्रामध्ये तुम्ही फिरता पण आमच्या गावाला सप्ताह करा तुम्ही. त्या ताईंच्या जीवनामध्ये योग आला नाही पण कोणाचं तरी पुण्य फळाला आलं आणि गेल्या 13 वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताह चालू झाल्यानंतर मग बऱ्याच वर्ष आपण आता दरवर्षी आपला सप्ताह बाहेरच असायचा, कारण साधन सुलभताच नव्हती. साधन सुलभता नसल्यामुळे या वर्षी भव्य आणि दिव्य प्रमाणामध्ये सभामंडप उभारला गेला आणि सभामंडपामध्ये आपला सप्ताह चालू झाला. पण मात्र यावर्षी एकही संकट नाही आलं. गारा पाणी हवा सर्व काही म्हणजे हनुमंतराने आपल्याला सावध केलं. गावकरी मंडळी आणि आपल्या भागातील आमदार असणारे नितीन बापू देशमुख त्यांच्या सहकार्याने भव्य सभामंडप उभारला गेलेला आहे. मंदिराचंही काम पुढच्या वर्षीपर्यंत कर्जावा गावकरी विडाला देवाला दिल्याने काहीच फरक नाही पडत. आपण देत नाही म्हणून आपल्याजवळ येत नाही, देत चला येत राहणार आहे. कल्पना करणं, काल ज्याच्या खिशात 100 रुपये होते ते आज दुसऱ्याच्या खिशात गेले, दुसऱ्याच्या खिशातून तिसऱ्याच्या खिशामध्ये गेले, तिसऱ्याच्या खिशातून चौथ्याच्या खिशात आले आणि चौथ्याच्या खिशातून माया खिशात आले, माझ्या खिशात आले. पण ते आता अक्षय तृतीय लोकही बाहेर निघणार नाहीत. विडाला देत राहिलं तर येत राहत. काय महाराज आम्ही एवढा मोठा सप्ताह केला, मंदिराचं थोडं सभामंडपाचंही काम केलं, मंदिर उभारण्यात आलेलं आहे, कळसाचं काम आपलं बाकी राहिलेलं आहे आणि ते सर्वांच्या सहकार्यानं कळसाचं काम देखील झालं पाहिजे ते आणि होणार देखील. कारण ज्याचा सत्य संकल्प आहे त्याचा दाता नारायण असतो, ज्याचा सत्य संकल्पच नाही त्याचा दाता नारायण होऊ शकत नाही. विडाला येणाराचं कमी होत नाही. तुम्हाला जर उदाहरण पाहायचं असेल तर आमच्या संतोष पाटलांना विचारा, ते गेल्या अनेक वर्षापासून कीर्तनाचं सौजन्य देतात. त्याला तुम्हाला या लोकांपेक्षा पीक जास्त होते का कमी होते हे त्यांना विचारता, मला विचारल्यापेक्षा. चला म्हणजे देत राहिलं तर येत राहत असते, आपण देतच नाही त्यामुळे येत नसतो. जसं पूर्वीच्या काळामध्ये नदीच्या काठचे लोक पाणी कशातलं पेत होते? नदीतलंच पेत होते. पण ते नदी आटल्यानंतर मग काय करत होते रमेश पाटील? झिरा करत होते. झिरा, त्या झिऱ्यामध्ये किती पाणी बसायचं हवा? 1 लिटर. मग 1 लिटर काढले की पुन्हा हा 1 लिटर यायचं, पुन्हा हा यायचं. एक जण म्हणे का रे गेल्या 8 दिवसापासून आपला झिरा आपल्या गावाला पाणी पाजून आला, आता आपल्याला 10-15 दिवस ते झिऱ्यातलं पाणीच काढायचं नाही, पाणी काढायचं नाही. किती राहिलं पाणी? त्यात जेवढं आहे तेवढंच राहिलं. ते तसं नाही राहिलं, विकारजन्य झालेलं आहे. तसं हा धनाचा झिरा आहे, त्यातलं जेवढं जेवढं उपस्थित राहिला तेवढं तेवढं येत राहणार आहे आणि उपसत जर नाही राहिला तर त्या धन्याच्या झिरामध्ये तेवढंच राहणार आहे. ते तसं राहणार नाही राजू पाटील. त्याच्यामध्ये 15 विकार होणार आहेत. 15 विकार: स्थेयम, हिंसा, अनृतम, दंभ, काम, क्रोध, स्मयो, भेद, वैर, मलविश्वा, स्त्री पर्दा आणि व्यसन असे त्याच्या मागे 15 दोष निर्माण होणार आहे. त्यामुळे येणाराने दिलं पाहिजे. विठाला विठाला अशा पद्धतीने. म्हणून आता मंदिर थोडं राहिलं कळसाचं काम हे तुमच्या गावकऱ्याच्या हातून आपलंच झालं पाहिजे, कारण आपला हनुमंत्र आहे. गेल्या अनेक वर्षापासून तो तसाच होता. पण मात्र आता बरं गाव इमानदारीने सांगा, गावातले लोक जापासून सप्ताह चालू झाला त्यापासून तुमच्या गावाला काही कमी आहे का? बा काहीच कमी नाही.
पहिले असं हे गाव होतं, असं वाटे आपण कुकडे आलून कुठं गेलो एवढं होतं. पण आता एवढ्या बिल्डिंगा झालेल्या आहेत, एवढ्या साधन सुलभता झालेल्या आहेत. हा प्रत्येकाचं वलीच झालेलं आहे. म्हणजे गहू आहेत, हरभरे आहेत, कांदा पेरलेला आहे. पाठवतचा जरा इकडे विढाला विठ्ठल विठ्ठल कमी नाही होत. या विनायक बुवाले विचारावर गिरी बुवाले, तुम्हाला 1.5 एकरात किती हरभरे झाले खरंच सांगा. आता तुम्ही 17 ते 18 क्विंटल हरभरे झाले. आणि तो हरभरा पेरू का नाही, पेरू का नाही, पेरू का नाही चालू होतं का नाही. मी आतलं पेरा पेरा तिथे हनुमंतराय विढाला विढाला. विठ्ठल 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 चला आपल्याला तिकडे जायचं नाही. अशा पद्धतीने गेल्या 13 वर्षापासून चालू असलेली आपली हनुमंतरायाची सेवा आहे. हनुमंतरायाची सेवा आहे मंडळी. खरंच हनुमंतरायाची ज्याला सेवा करतो ना त्याचे खूप मोठे फायदे आहेत. पहिला फायदा हनुमंतराय ज्ञानाचं दैवत आहे. जय हनुमान ज्ञान गुण सागर. त्यानंतर दुसरं हनुमंतराय आपलं ग्राम दैवत आहे. हनुमंतराय संकटनाशक दैवत आहे. हनुमंतराय आपला भावबंद आहे. गावकरी हनुमंतराय आपले भावबंद आहे. त्यामुळे हे कार्यक्रम केले पाहिजेत. कारण हनुमंतराय संकटनाशक दैवत आहे. आता शतकोटी रामायण आहे, पण आपल्या रामायणामध्ये तो विचार काही तुळशीदाजीने टाकला नाही. ऐ रावण मै रावणाने रामाने लक्ष्मणाला चोरून नेलं. नल आणि नील जामवंत हनुमंतराय विचार करायला लागले. पाताळामध्ये गेले. जाऊन पाताळा केली देवीची अवकडा. देवीची अवकडा केली. त्यानंतर तिथं मकर ध्वज होता. हनुमंतरायची त्याची चालू झाली चांगली कुस्तम कुस्ती. हनुमंतराय सांगलं का रे पोरा तुझ्या बापाचं नाव काय आहे. तो म्हणे आधी पोराची जिरो नंतर बापाचा विचार करतो. नाही सांग काय तुझ्या बापाचं नाव. तर त्याला माझ्या वडिलाचं नाव मा आईनं सांगितलं म्हणे हनुमंतराय आहे. बाकीच्या तोंडात बोटं घालले. अरे आपण तर ब्रह्मचारी म्हणून हे लचण कुठून पासून लागले याच्या माग. हनुमंतरायने सांगितलं अरे तुझ्या आईला हाका मारतं का मारणार नाही म्हणून. लगेच त्याने हाका मारलं. ते मगरीन आली असताना हनुमंतराय सांगलं का ग हळद लागली नाही, पोट्टे दारू पिऊन नाचले नाही, बाशिंग मानलं नाही, मी काही घोड्यावर बसलो नाही, त्यानंतर काही पुरळी तोंडात घातली नाही, काही तुझ्या करंजा तोंडात घातला नाही मी तुझ्या. पण हे काष्ट कसं काय झालं. त्या वक्ती त्या मगरीनं सांगितलं लंका जाडून आले, धाम समुद्रामध्ये टाकला, तो मी गिळला, त्याच्यापासून हा मकर दोष झाला. आता याच्यावर शंका घेणारे ख्रिश्चन नाहीत, याच्यावर शंका घेणारे मुसलमान नाहीत, याच्यावर शंका घेणारे अन्य धर्मीय नाही, आपले 150 आहेत. ते काही बोलतात हे महाराज लोक घामानं कुठे पोरं होतात का. आज कोण वार आहे. शुक्रवार ते शुक्रवार अंगातलं बनेलच बदलायचं नाही. दररोज हरभरा उचलेला जायचं. काय होणार आहे. बनेन बदलायचं नाही. साधारण माणसाच्या घामाने वा आणि बळले होऊ शकतात. आपल्या हनुमंताच्या घामाने मुलगा झाला या शंका घ्यायची काहीच गरज नाही. हनुमंतराने सांगितलं मी पत्नी म्हणून तुझा स्वीकार करण्याकरता तयार आहे, पण माझ्या रामाचा पत्ता सांगशील तर. तिने विचार केला. सांगतो तर नमक हराम होणार. बरं नाही सांगत तर बिगर हुंड्याचा चांगला भेटला म्हणे. लगेच दिसायला जा तुमच्या मालकाला बळी दिल्या जाणार आहे. लगेच हनुमंतराय गेले देवीच्या मंदिरामध्ये गेले. देवीला पाणी जायच्या छिद्रामध्ये दाबलं, अंगाला सेंदूर लावला आणि देवी रूपी हनुमंतराय बोलायला लागले. ऐ रावण मै रावण तुम्ही जे बळी आणलेले आहेत ते मला जिवंत सोडा. त्या गावात 2 गट पडले. कोणी गावात 2 गट असतात. काही म्हणत गड्या इथल्या तिथचे आपला देवी आहे अजून नाही बोलली. ऐ रावण मै रावण म्हणत तुम्ही असं सप्ताह केला नाही, असं मंदिर बांधलं नाही, असं काहीच केलं नाही, काय बोलणार आहे. असं बळी आणले नाही. वरून मंदिर फोडल्या गेलं. लगेच रामाला आणि लक्ष्मणाला सोडल्या गेलं. रामाला विचारलं रामा तुला या संकटातून कोण सोडवणार आहे. त्यांनी सांगितलं आईसाहेब इथं जर आमचा हनुमंतराय असता तर संकटातून त्यांनी सोडवलं असतं. माझा भाव या ठिकाणी तुम्हाला सांगायचा की संकट काळी रामचंद्र प्रभूला देखील हनुमंतरायाचं स्मरण करावं लागते. म्हणून आपल्यावरती, आपल्या घरावरती, आपल्या गल्लीवरती, आपल्या गावावरती संकट न यावे असं वाटत असतील तर हनुमंतरायाची सेवा करत जा. हनुमंतराय भक्तीमध्ये अग्रगण्य. काय भक्तीच्या वाटा दावाव्या सुबटा
त्यानंतर हनुमंतराय ग्रामदैवत आहे. ऐका, आमचे गुरुजी नेहमी सांगतात तुकाराम बाबा, ज्या गावचं ग्रामदैवत प्रसन्न आहे त्यांना कमी पिकलं तरी समाधान आहे. पण ज्या गावचं ग्रामदैवत प्रसन्न नाही त्याला कितीही पिकलं तरी आमच्या बाबांचे वाक्य पुरणार नाही ते. विढाला त्यानंतर हनुमंतराय तुमचा भावबंद आहे, गावकऱ्याचा भावबंद आहे. बरं हनुमंतराय, तुमच्या गावातलं कोणी मेलं की सुतक फेडण्याकरता कुठे जाता तुम्ही? मरीमायच्या मंदिरा का पिरोबा जोड जाता का शिवजी जोड जाता? तुम्ही येता ते हनुमंतरायाजवळ. हा गेल्या 7 दिवसापासून कार्यक्रम चालू आहे आपल्या गावामध्ये. हा कोणाच्या घरचा आहे? मग आपल्या भाऊबंदाच्या घरचा आहे का नाही? समजा भाऊबंदाच्या घरी कार्य आहे, का आलेच गेला नाही, का कशालाच गेला नाही तो, फक्त लग्न लावलं, वदनी कावडे घेताना चालला गेला. मग त्याच्या घरी कार्य आलं, त्याच्या घरी कार्य आलं असताना लोक का चालता का भाऊच्या घरी? म्हणे भाऊले हात जोडले तुले हात जोडले. माझ्या घरी माझ्या मुलीचं लग्न झालं, तो कशालाच आला नाही. मी इथला हा पानसट हाव का की तिथं जाणार म्हणून मी जाणार देखील. तसं आता गेल्या 7 दिवसापासून हनुमंतरायच्या दरबारामध्ये आपला कार्यक्रम आहे. कोणी कशालाच आलं नसेल, समजा तुमच्या घरी कार्य असेल, तुमच्या घरी संकट असेल, तुम्ही जर हनुमंतरायला पाचारण केलं असेल, हनुमंतराय म्हणे मी इथला बिया हो का, तो माझ्या घरी एक दिवस आला नाही, मी कसा काय जाणार? विढाला आपलं 13 वर्षापासून चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह. पण महाराज, या सप्त्याचा परिणाम का सांगा ना, कारण लोक प्रयोजनाशी प्रवृत्त होत नाहीत ना, प्रयोजनाशी प्रवृत्त होत नाहीत. म्हणजे याचा फायदा काय? फायदा प्रयोजनाशी लोक प्रवृत्त होत नाही. साधा, आपण शेतकरी वर्गातले लोक, तुम्हाला उद्या एखाद्या व्यक्तीला कामाला सांगायचंय, तो विचारणार नाही हे कोण्या शेतामध्ये काम कोणतं आहे, किती तास आहे, हे विचारणार नाही. पण तो विचारणार आहे काय? का मजुरी किती दिवसा मजुरी. म्हणजे साधारण ज्याला 10 रुपयाची चिल्लर मोजता येत नाही, तो माणूस प्रयोजनाशी प्रवृत्त होत नाही. महाराज, गेल्या 13 वर्षापासून आमचा सप्ताह चालू आहे. याचं प्रयोजन काय? याचं प्रयोजन हा भव्य सभा मंडप आहे. याचं प्रयोजन हा हे मंदिर आहे. याचं प्रयोजन हे जे टाळ घेऊन उभे राहिलेले पोरं आहेत, हे त्याचं फल आहे. विढाला याचे 5 फायदे आहेत. आपल्या गावात स्वाध्याय परिवार आहे आणि स्वाध्याय परिवाराचे मुख्य असणारे आमचे आदरणीय गजानन बाप्पू आहे. त्यांच्या घरी आम्ही नेहमी जातो. एक दिवस असं सहज बसलो असताना मला वाचनाची सवय आहे. वाचनाची सवय, हा मोबाईल आलता पण ऐकायची सवय झाली. मग वाचनाची सवय असल्यामुळे त्यांच्याकडे आम्हाला एक पुस्तक दिसतं, संस्कृती नावाचं, लय गोड आहे. अख्ख्या महाराष्ट्रभर भारत देशामध्ये जेवढे उत्सव होतात त्या उत्सवाचं महत्व त्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. ते पुस्तक अजून माझ्याजवळच आहे म्हणा. त्या पुस्तकामध्ये लिहिलेले आहे त्याचे महत्वाचे फायदे. उत्सव कशाला म्हणतात सांगा बरं गावकरी? उत्सव कशाला म्हणतात? जित वृत्ती उत्साहित होतो त्याला उत्साह म्हणतात. जिथं जीवनाचा उत्साह वाढतो त्याला उत्सव म्हणतात. उत्सव म्हणजे आपल्यालाही आनंद आणि इतरांना आनंद उपभोगायला भेटतो त्याला उत्सव म्हणतात. दिवाळीचा उत्सवच असते, दसऱ्याचा उत्सवच असते, शिमग्याचा आता रंगपंचमीचा उत्सवच असते. कोणी असं लिहिते का आमचे वडील गेलेले, आमच्या बापाच्या 13वीचा उत्सव आहे सर्वांनी या म्हणून? लग्न मरणाचा उत्सव नसतो, म्हणजे जिथं दुःख असतो तिथं उत्सव नसतो. पण मात्र असे हे उत्सव आनंदाचं प्रतीक आहे. आपल्यालाही आनंद उपभोगायला भेटावा आणि इतरांना देखील आनंद उपभोगायला भेटावा त्याला उत्सव म्हणतात. त्या उत्सवाचे 5 फायदे मी दरवर्षी सांगत असतो. हे उत्सव हे एकतेचं साधन आहे. समजा कल्पना करा, हा हनुमंतराच्या दरबारामध्ये जर उत्सवच नसता तर एवढे लोक, खरंच सांगा अण्णा पाटील एका ठिकाणी आले असते का? नसते आले. म्हणजे उत्सव हे एकतेचं साधन आहे. उत्सव प्रसन्नतेचं प्रेरक आहे. किती प्रसन्नता निर्माण होते? तोरणं बांधणं, त्यानंतर फुलाचे हार लावणं. आज प्रत्येकाच्या दारी रांगोळ्या टाकलेल्या आहेत, स्वागत केलेलं आहे. ज्यांच्याकडे आपण जेवायला जातो ना तिथं पाट ठेवलेले असतात, बकेट ठेवलेली असते, दिवे लावलेले असतात, फुलं असतात. आज आमचं डॉक्टर साहेबाकडे जेवण झालं,
म्हटलं लेका लग्नातही लग्न केलं असतं ना तर लग्नातही एवढं रांगोळी ताट माल केलं नसतं कोण, पण ते ओवीच्या घरी झालं. विडाला विठाला विठाला किती हे उत्सव हे प्रसन्नतेचं प्रेरक आहे. किती प्रसन्न निर्माण झाली 7 दिवसापासून. हा दुसरा फायदा आहे. तिसरा फायदा, उत्सव हे प्रेमाचं प्रतीक आहे. येशू जेव्हा आले पंगत आहे माझ्याकडे एरवी जर आपण विचार केला तर संसारिक लोकांचं धोरवून पोरवून भांडण होतेच, एकामेकाच्या विषयी देशमत्सर असतात, पण या उत्सवाच्या निमित्ताने एकामेकाच्या विषयी प्रेम उत्पन्न होतो. हा उत्सवाचा तिसरा फायदा आहे. चौथा फायदा आहे, उत्सव हे भावनेचं संवर्धन आहे. इतर वेळेला हनुमंतरायाच्या विषयी आपल्या गावकऱ्यांची भावना असतोच. दररोज आंघोळ झाल्यानंतर नैवेद्य दाखवतात का नाही काय मालूम विचार. ते का सांगवी आहे का धरपीच्या नैवेद्य येते म्हणून. आता इथं दाखवतात का नाही काय मालूम, दाखवत असतील. अरे आपण आज म्हणून पण हाणू लागले विठाला. जाऊ दे आता, आमच्या स्वरांजली वाल्याने आम्हाला जरा त्यात बंद केलेलं आहे, नाहीतर मला लय बोलता येते. मी चांगला बोलणारा महाराज आहे. हा हा. त्यानंतर भावनेचं संवर्धन असते. इतर वेळेला हनुमंतरायाची आंघोळ आरती झाल्यानंतर दररोज नैवेद्य घेऊन येत नाही, एक व्यक्ती येतो, मी असं गृहीत धरतो. पण या सप्त्याच्या निमित्ताने सकाळचाही पंक्तीवाला नैवेद्य आणतो आणि संध्याकाळचा पंक्तीवाला नैवेद्य आणतो. चहा जर आणला कथेत तर त्या हनुमंतराचे चहा ठेवतात बाची, तो पेते का पण भाव असतो तो, आणि भावनेचं संवर्धन होतो. हा चौथा फायदा आहे. पाचवा फायदा अतिशय महत्वाचा आहे. सप्त्याचा पाचवा फायदा आहे धर्माचं संरक्षण. अन्य ठिकाणी धर्माच्या गोष्टी केल्या जात नाहीत, पण इथं धर्म जागृती होत असतो. एवढ्या करता असे कार्यक्रम असणं एक काळाची गरज आहे. त्या अनुषंगाने आम्ही आलो, आयोजन केलं. सर्व गावकऱ्यांनी आम्हाला आतापर्यंत सहकार्य केलं. कडस्थापने लोक सहकार्य करा. विडाला एक जण अजून भेटलो मला, म्हणे महाराज हे आमच्या गावातले झाकणं उभे राहिलं. झाकणं म्हणे तो झाकणं हे कीर्तनकार होतील का? म्हटलं हे कीर्तनकार नाहीत होतील, ते गायक होतील का? म्हटलं गायक नाहीत होणार. ते मृदंगाचार्य होतील का? म्हटलं मृदंगाचार्य नाही होणार. ते टाळ वाजवत असताना गायक होणार नाही, वादक होणार नाही, कीर्तनकार होणार नाही, रामाचार्य होणार नाही, भागवताचार्य होणार नाही. पण त्याचं लग्न झालं की माय बापाला ते वृद्ध आश्रमामध्ये काढून देणार नाही. हे टाळ वाजवायची शक्ती आहे, टाळ वाजवण्याची शक्ती. मी आमच्या माता भगिनींना विनंती करणार, तुम्हाला नरकाला जायचं आहे का स्वर्गाला जायचं आहे? बोला बोला, तुम्ही इन येता का माया? नरकात जायचं का स्वर्गात जायचं आहे? स्वर्गात जायचं आहे महाराज आम्हाला. मग तुमचे पोरं टाळ घेऊन उभे राहिले पाहिजे. तुमचे पोरं 1 मे ते 17 मे पर्यंत श्री संत गजानन महाराज मठावरती बाल संस्कार शिबिर आम्ही आयोजन केलेलं आहे. बहुतेक आपल्या बाळापूर तालुक्यामध्ये बाल संस्कार शिबिर कमी असतात. पातूर तालुक्यात असतात, अकोट तालुक्यात रेलचेल असतो, तिकडे खामगाव तालुक्यात असतात, जळगाव जामोद तालुक्यामध्ये इलोऱ्याला असतो. पण आपल्या बाळापूर तालुक्यामध्ये बाल संस्कार शिबिरच नाही. त्याचं कारण आहे कारण लोक सहकार्य करत नाही. पण यावर्षी आम्ही ठरवलं, आमचे कुडके महाराज असतील, विनोद महाराज असतील, जगदीश पाटील असतील, म्हटलं गड्यो आपण बाल संस्कार शिबिर घेऊ. म्हणजे पोरं तुमचे, बाल संस्कार शिबिर आमचे. विडाला शिबिरामध्ये पाठवा. तुकोबराई सांगतात म्हणून, कारण तुकोबराई काय म्हणतात, तुका म्हणे जाय नरका अभक्ताची माय. अभक्ताची माय जर नरकाला जात असेल तर टाडकरीची माय स्वर्गाला का जाणार नाही? निश्चितपणे जाणार आहे. त्याच्याकरता यांच्यावर संस्कार आले पाहिजे. संस्कार हा मुलाचा हक्क आहे, पण आई वडिलाचं कर्तव्य आहे. तुम्हाला कर्तव्य सांभाळता येत नाही, म्हातारपणी लढत आमच्या जोडे साल. विडाला अशा पद्धतीने आपला गेला तेला वर्षापासून चालू असलेला उत्सव या वर्षी आपण 3 वर्षापासून आपण रामकथेचा विचार करत आहोत. रामकथा फार महत्वाची, कारण ज्या राम नामानं दगड तरले, ज्या राम नामाने वानर तरले, ज्या राम नामाने राक्षस तरले, त्या रामकथेनं आपण नाही का तरणार. तरले तरती हा भरवसा नामधारकाचा ठसा. मागे तरले पुढे तरणार. आता तरुण आलेले आहे, रामकथेची गरज आहे. काय गरज आहे मला रामकथेची? रामचंद्र प्रभू दिनवत्सल आहेत, रामचंद्र प्रभू कुटुंब भक्त वत्सल आहेत.
आणि रामचंद्र प्रभू कुटुंब वत्सल आहे. तिन्ही कथा आपण झाल्या. हा, दीन वत्सल असल्यामुळे केवटावर कृपा केली. भक्त वत्सल असल्यामुळे शबरीची उष्टी बोरं खाल्ली. हा, कुटुंब वत्सल असल्यामुळे मा भगवतीने सुवर्ण हरणाची चोडी पाहिजे सांगितल्यावर रामचंद्र प्रभू धनुष्यबाण घेऊन निघालेले. जे कुटुंब वत्सल आहे, जे भक्त वत्सल आहे, जे दिन वत्सल आहे, ते आपल्यावर कृपा करणार नाहीत का म्हणून रामकथेची समाजामध्ये गरज आहे. काय गरज आहे महाराज रामकथेची? रामायण आम्ही पाहिलं ऐकलं पण आचरणामध्ये आणलेलं नाही. काय राजा, सावत्र आईच्यामुळे रामचंद्र प्रभू 14 वर्ष वनवासात जातात. आणि आपण म्हणू, बाबू दुकानाहून साखर आण बरं. तो आणि मलेच सांगता का? त्याला सांग ना मग. होते का तसं राजू पाटील? अबले सांगलं, उदयले सांग ना म्हणे. मग तो बाळापूरला त्याला सांग ना, मलेच सांगता का? ही परिस्थिती आहे. विठाला विठाला आता तुमचे परत संस्कारात वाढत असल्यामुळे ते तसं म्हणणार नाही, हा माझा आत्मविश्वास आहे. चला बा. आणि अशा पद्धतीने आपला हा उत्सव आहे. अशा या उत्सवामध्ये हा जागरची सेवा आमच्याकडे आलेली आहे. आणि जागरची सेवा 3 वाजे लोक असतो. 3 वाजे लोक एक तो विना उभा केला, तो विना घ्यायला कोणीच नाही गावात. आपण आहो ना मग. विठाला विठाला कारण 3 वाजे लोक कीर्तन करायचं. 3 ते 4 आंघोळा करायच्या, 4 ते 5 काकडा करायचा पूर्वीचा ने. हा, त्यानंतर 6 वाजता 6 ते 9 नगर प्रदक्षिणा, 9 ते 12 काल्याचं कीर्तन झालं की जेवण खावणं झाली. मग भारोळ असत पहिले. आता आमच्या गायक वादक आमचे कीर्तन करायचं तरी काम पण नसलं. आम्हाला आज हॅलो महाराज, उद्या तुमचं कीर्तन अमरावतीच्या पुढे वडगाव माहुरे. मी म्हटलं येतो मी, अजिबात काळजी करू नका. परवा आमचं रविवारला लगेच गाथापर्यंत चालू होते. त्या गाथापर्यंतचा फोन आला, महाराज आमची आठवण आहे का नाही तुम्हाला? म्हटलं आठवण आहे, कारण खोडके बुवानी ती गाव आम्हाला दिलेलं आहे. सारखे कार्यक्रम चालू आहे. आता हा काल झाला की रविवार पासून मंदुऱ्याला, रविवार ते रविवार 2-4 कीर्तन आहेत. तिथं आम्ही पैठणला जाणार. तिथून आले की मग जांभेची सुरुवात. ते होते का नाही आमातवाड्याची होती का नाही तर जगदीश पाटलाच्या गावची म्हणजे तरवड्याचा होते का नाही 2-4 दिवसांनी. हा, तरवड्यात झालं की यावर्षी दर्यापूरला आहे कथा. दर्यापूरचा झाला की 4 दिवस आपले कीर्तन आहे. लगेच आपला 24 तारखेला 24/4 श्री संत गजानन महाराज आश्रमामध्ये आपला सप्ताह चालू होणार आहे. 24 ते 1 मे पर्यंत आपला काला आहे, म्हणजे सप्ताह आहे. म्हणजे सर्व कार्यक्रम लागलेच आहे. हे जाणून महाराज तुम्ही एवढे फिरता राजा, पैसे कुठे ठेवता घ्या, म्हणजे पैशावरच डोळा. आम्ही एवढे त्रास घेतो. हा, मग ते गेलो कुकडे. मी आतला इथला काल त्रास घ्यायला लागते मला. तुम्हाला काही मागाना पुढे फुफड लावले. मी आतला शहाण्या, तू मिथ्या संसारामध्ये देण्यात काम करतं. आम्ही सत्य परमार्थामध्ये केलं तर वावग होणार आहे का आमचं? विठाला खरंच सांगा, आपल्याला काही म्हशी सोडायला लागतात का? काही चारा टाका लागते का? काही म्हशी पाहा लागतात का? काही गहू आणावं लागतात का? काही आणावं लागत नाही. परमार्थ केलं तर काय वावग होणार आहे? अशा पद्धतीने आहे. चला, सारखे कार्यक्रम चालू असल्यामुळे आणि त्या जरा रात्रीची कीर्तन असले की झोपही नाही होत. एक तर कथा आपली ऐकते. जेवण आमचं 12:30-1ला व्हायचं. कधी मग 1ला कथा नाही चालू झाली तर 2 ते 5 करत जाऊ आम्ही. 1ला झाली तर मग 1 ते 4 रस, अशी आपली संकल्पना होती यावर्षीची. चला, आता पुढे काय हनुमंतराय करून घेतील तुमच्या आपल्या हातून. मी संतोष पडला सण म्हटलं पुढच्या आतापासून 12 महिने दर महिन्याला 5,000 रुपये काढून ठेवायचे. म्हणजे कीर्तनकार पुढच्या वर्षी ते केवळ हनुमंतरायच्या जातीतले असले पाहिजे. ब्रह्मचारी आणि गायक वादक तुम्हीच असले पाहिजेत. कारण तुमच्याशिवाय आम्हाला कुठं महत्व आहे? आम्हाला भूक जर लागली तर कुठं जावं लागते? तुमच्याच घरी यावं लागते. जगन्नाथ बा, ऐका काहीतरी जेवायला. वा महाराज, या ना जेवायला. म्हणजे जरी झाला संन्यासी माध्यम म्हणून धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी येथे उपकार. आम्हाला कोण धन्यता दिली नाही. धर्म सार फड संसारात गा. आम्ही फक्त वाचेच सहकार्य करतो, पण धनिक सहकार्य तुम्हाला लोकांनाच करावं लागतंय. चला, त्याने जायचं. अशा पद्धतीने आपला होणारा उत्सव आणि अशा उत्सवामध्ये जागरची सेवा सेवे करता निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा
4 चरणाचा आणि मागणी या प्रकरणातील अभंग आपण सेवेकरता निवडलेला आहे. ओ महाराज, आम्हाला पटत नाही तुकोबर आहे ना आणि मागणी कशी काय, कारण समीकरण बसत नाही ना. कारण जे तुकोबर आहे मागण्याचा निषेध करतात ते तुकोबर आहे कशी काय मागतील. कारण आपण जर संत वाङ्मयाचा जर विचार केला तर मागणाऱ्या माणसाची तुकोबर आहे त्याला धिक्कार करतात. हा तपश्रीजीने हात पसरी दिने दिगजाची, हात पसरी जिने धिक त्याची, हात पसरी जिने धिक त्याची. हे तुका मने करी ब्रह्मांड ठेंगणे, हात पसरी दिने दिगजाचे, हात पसरी दिने दिगजाचे. तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे, हात पसरी जिने धिक त्याचे, हात पसरी जिने धिक त्याचे. काही मागणे हे अमानुचित वडिलाची रीत. वडिलाची रीत जाणत असो. काही मागणे अमानुचित वडिलाची रीत जाणत असो, वडिलाची रीत जाणत असो. गौरव म्हणतात कारण मागण्याचा निष्ठा. काही मागणे हे अमानुचित वडिलाची रीत जाणत असो. तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे, हात पसरी जिने दिगजाचे. भिक्षा पात्र उलंबणे, जळो जिने लाजिरवाने, ऐशियासी नारायणे उपेक्षिजे सर्वता. हे म्हणणारे तुकोबर आहे मागतील कसं काय. मागण्याचा निषेध आहे ना, ही पहिली शंका आहे. दुसरी शंका आहे संत म्हटले की ते पूर्ण अवस्थेला प्राप्त झाले. ज्ञानोबराय बोलले जे त्याण गंगे नहाले, पूर्णता जेवून या झाले, का शांतीशी आले पालवणवे, काम नाही काम नाही झालो पायी. हा चौथियाचे ठाई, काहीची करणे नाही, देखे प्राप्तार्थ झाले, जे निष्कामता पावले त्यांना मागण्याची गरज नाही. तुकोबराय मागतात कसं काय महाराज. विडाला दोन कारण आहे. तर पूर्ण अवस्थेला प्राप्त झाल्यानंतर त्यांना मागण्याची गरज नाही. मागतात कशा. लोकसंग्रहा लागी करी तू असे. सामान्य माणसाला देव प्रसन्न झाल्यानंतर काय मागावं याकरता संतांनी आपल्याला मागून दाखवले. हा पहिला प्रश्नाचं उत्तर. दुसरा प्रश्न असा होता काहीही मागणं अनुचित आहे पण काही मागणं उचित आहे. आपण म्हणतो आमच्या गावातले काही लोक लय चांगले, म्हणजे काही लेख पत्त्याचे ढाव कीर्तनात खेळणारे आहेत. विठाला आमच्या गावातले काही लोक, आमच्या भागातील काही राजकीय लोक खूप चांगले आहेत, म्हणजे काही भ्रष्टाचारी असले पाहिजे. काही शब्दाने काहीचा निषेध होतो, काहीच्या शब्दाने काही जवळ येतात. काही मागणी याचे सोपी सांगतो तुम्हाला. संसारातली मागणी हे अनुचित आहे पण परमार्थातली मागणं उचित आहे. संसारातलं भेटते ते आपल्या प्रारब्धावर मागण्याची गरज नाही. तुकोबाराय बोलले बरं, अन्न मान धन हे तो प्रारब्ध आधी. अन्न असेल, मान असेल, धन असेल, प्रारब्धावर अवलंबून आहे, ते मागायची काय गरज आहे. पण परमार्थ प्रयत्नावर अवलंबून असते. वडके महाराजांनी प्रयत्न केला, मृदंगाचार्य झाले. हे मृदा म्हणजे गायनाचे प्रयत्न केला, चांगले मोठमोठे गायक झालेले आहेत. त्याचं कारण काय. प्रयत्न. आम्ही प्रयत्न केला, कीर्तनकार झालो, कथाकार झालो, हे प्रयत्नाचं फल आहे. भगवत कृपा निश्चित आहे पण प्रयत्न. कारण फक्त भगवंताच्या कृपेवर अवलंबून चालत नाही. धैर्य हरिण पलंगावर कसं काय देणार आहे. अरे उद्योग केल्याशिवाय कोणत्याच कार्याची सिद्धी नाही. सुभाषित करायचं म्हणे, उद्यमे नाही सिद्धंती कार्यानीन मनोरथा. कारण उद्योगाशिवाय कोणत्याच कार्याची सिद्धी होत नाही. अरे हरणाला पकडण्याकरता वाघाला देखील 2 झापा माराच टाकतात. विडाला संसारातली मागणी अनुचित आहे, दृष्टांत आहे, पण आपण सांगणार नाही. आपल्या संकल्प वेळामध्ये झालं पाहिजे. एक जण म्हणजे महाराज दोन्ही कीर्तन तुम्ही करता, आज काय सांगसान उद्या काय सांगसान, मी आतलं जे ते का संपून जाणार आहे.
शिक्षकाने किती शिकवलं तरी मात्र संपून जाणार नाही. तसं कीर्तनकाराने दररोजचे कीर्तन ठेवता का माझे, मग पाकिट द्यायचं लय जीवारी नाही. त्यामुळे मग नाही, दररोजचे कीर्तन जरी ठेवले तरी पहिल्या दिवसाचा मुद्दा मी दुसऱ्या दिवशी येऊ देणार नाही. ही माझ्यावर माझी गुरुची कृपा आहे. विठाला त्यामुळे जाऊ दे, आपल्याला तिकडे नाही जायचं. मतलब बरोबर सांगतो मी, कारण सकाळी जे सांगायचंय ते रात्री सांगता येत नाही. रात्री सांगायचं आहे ते सकाळून सांगता येणार आहे. सकाळ काल्याचं कीर्तन आहे, हे जर सांगलो पण का रे त्याला नागपूरला जायला लागते वाटते, त्याच्या काही गोळ्या संपल्या का रे, आणल्या नाहीत का रे, म्हणजे असे लोक म्हणतील ना. त्यामुळे मी तिकडे जाणार नाही. चला, मागण्याचा अधिकार केव्हा आहे? सेवा झाल्यानंतर मागण्याचा अधिकार आहे, एक कारण. दुसरं कारण असं आहे, सेवा न करता मागणं. त्या पेन्शनवाल्याचा लोक तुकोबराने निषेध केला, बा काऊन केला काय म्हणून. आता बोलायचं असेल तर मला नाही बोलायचं. तुकोबराय म्हणतात, चाकरी वाचून वेतन खाणे अनुचित, म्हणजे सेवा न करता वेतन घेणं हे अनुचित आहे. बायपा कशा पण राहिले, इमानदारीने सांगा तुम्ही, जे मुख्यमंत्री असतील त्याच्या वारात तुम्ही काळ्याच्याला गेलत्या का, कांदे काप्याला गेलत्या का, 1500 रुपये महिना देऊन राहिलं का नाही? मग आज भेटले का? आजच आले जगदीश महाराज म्हण, मा फोनवर कसा काय मेसेज आला 1500 रुपयाचा. म्हटलं बराबर आहे, हा 1500 रुपये तुम्हाला न कष्ट करता भेटतात का नाही? मग 11 महिन्याचे पैसे तुम्ही घ्यायचे आणि 1 महिन्याच्या पैशाची वर्गणी द्यायची, म्हणजे सप्ताह आपला टिकून राहणार आहे. एक बाई म्हणे, महाराज लय झाली तुले काय म्हणे मागणा पुढे. मग तू काय करते त्या पैशाचं? म्हणे मी सोनं करतो. यातलं का करता सोनं? पोरीचं सुनीचं भांडण लावण्याकरता करता का? मेल्यावर सुन म्हणीन पोत माझी आहे, हा पोरगी म्हणीन कानातले माये आहेत. विनाकारण भांडण होईल ना, तुकोबरायचं प्रमाण आहे. मी प्रमाणाने बोलणारा महाराज आहे. मिळवणिया धन लावी पोराशी भांडण, विनाकारण भांडण लागणार आहे. करू नका असं माझं म्हणणं नाही. दर वर्षाला अर्धा किलो सोनं, अर्धा किलो, ते म्हणजे कांद्याच्या भावात आहे नाही. ए महाराज, अर्धा किलो म्हणजे तुम्ही सोनं करायचं. कारण आपल्या देशाची परंपरा आहे. काय परंपरा आहे? इथं झाडावर बसलेल्या चिमण्या देखील, त्या देखील सोन्याच्या होत्या त्या काळामध्ये. विढाला मला काही येत नाही त्याच्या डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. या भारतीयांची ही परंपरा आहे. सोनं प्रत्येकाच्या घरी असावं, निदान पावशेर भर तरी असत जावं. सोनं करा, पण 1 महिन्याचा पगार आमच्या सप्त्याला देत जा. हा, तुम्हाला एकरी 10 क्विंटल जर पिकलं काही तर 1 क्विंटल हनुमंतरायाला देत जा, म्हणजे बराबर होते. 1 क्विंटल 1 किलो देत जा. 1 किलो आता काही जास्त झालं काय? 10 क्विंटल 1 क्विंटल म्हटलं मी लोकांना पाहिलं नागडोळीत जमा केलं. पण मग 1 क्विंटलला 1 किलो द्यायचं. एक तुम्हाला 10 क्विंटल जर हरभरे झाले असतील तर तुम्ही 10 किलो मंदिरामध्ये द्यायचे. विढाला सोपी आहे राजा रमेश पाटील, पण लोक करत नाहीत. आळशी झाले, काहीच कष्ट नाहीत लागत. तुम्हाला काय आम्ही असं म्हणतो का वावरा शिवरा इका पोट्टे सुट्टे मामाच्या घरी नेऊन घाला, अंगाले राख लावा, सरे पैसे आमच्या हनुमंताला द्या. तुमचं भागून उरलं तर द्या. सेवा केल्यानंतर पगार घेण्याचा अधिकार आहे. 8 दिवस जर काम केलं तर रविवारी मजुरी मागण्याचा अधिकार आहे. रविवार आपला वाडेगावचा बाजार असतो ना, म्हणून रविवारी पैसे मागण्याचा अधिकार आहे. तसं तुकोबरायची पूर्वजांची फार मोठी सेवा. तुकोबराय पंढरपूरला गेले आणि तशी आपली सेवाच आहे. 7 दिवस झाले अनेक लोक सेवा करतात. कोणी झाडण्याची करत असते, कोणी पाणी शिकायची करत असेल, म्हटलं म्हणून रांगोळी टाकायची करत असेल. त्यानंतर अन्य सेवा प्रत्येक सण आपापल्या अधिकार परंतु करतो. कोणी नाश्त्याची, कोणी जेवणाची, कोणी चहाची, कोणी कपडे धुण्याची, कोणी कशाची, कोणी कशाची. अन्य सेवा प्रत्येक जण करत असतो. आपल्या ज्यांच्याकडे मुक्काम आहे ना,
ते पाटील तर अशी सेवेला तर भेज आहे. आपण उठ्याच्या आधी चहा आपल्याला विढाला विढाला कपडे मैकेच्या आधी गजानन पाटील मारा कपडे देणार म्हणलं तुम्ही धुत तर न्या बा मग आमचे विढाला चला मला तिकडे जायचं नाही. सेवा प्रत्येकाची काही ना काही आहेच. कसली तरी कुठली तरी सेवा आहे. कोणाची वर्गणीची असेल, कोणाची कशाची असेल, कोणाची कशाची असेल. सेवा झाल्यानंतर मागण्याचा अधिकार आहे. तसं तुकोबरायची सेवा, तुकोबरायच्या पूर्वजांची सेवा. तुकोबराय पंढरपूरला गेले आणि पंढरपूरचा विधी आहे. काय विधी आहे पंढरपूरचा? ते भीतीले रेटेले त्याला विचारतो, कारण ते दरवर्षी पंढरपूरला जातात. पंढरपूरचा विधी काय गजानन पाटील? चंद्रभागे स्नान, विधी तो हरिकथा, समाधान चित्ता सर्व काळ. चंद्रभागेच्या आंघोळीनं बाह्य पाप जातो, नगर प्रदक्षिण अंतकरण शुद्धी होतो आणि हरिकथेनं भगवंताचं स्वरूप कळतो. तुकोबर आहे त्याच नेमाला गेले चंद्रभागेची आंघोळ केली, नगर प्रदक्षिणा केली, हरिकथा ऐकलं. आणि काल्याच्या आदल्या दिवशी तुम्ही इथं बसला ना, आता तुम्हाला पंढरपूरला पाठवतो मी. एरवी तुम्हाला काही हरभऱ्यावर पाठवणार नाही, कांद्याच्या तिकडे पाठवणार नाही, कारण मी महाराज असल्यामुळे मग तुम्हाला कशाला संसारामध्ये ढकलू. त्यानंतर तुकोबरायने कल्पना करा, महाद्वारामध्ये गेले, महाद्वारातून नामदेवपारीजवळ गेले, नामदेवपारीतून लाकडी मंडपामध्ये गेले, म्हणजे विना मंडपामध्ये गेले, विना मंडपातून गरुड खांबाजवळ गेले, गरुड खांबाजवळून गाभाऱ्यामध्ये गेले, गाभाऱ्यामध्ये गेले असताना देवाच्या पायावरती डोकं ठेवलं. तुकोबराय तुम्ही? हो देवा, हो तुकोबराय तुमचे पूर्वज, तुम्ही ही निष्काम सेवा केली, त्या सेवेने मी ऋणी झालेलो आहो, काहीतरी तुम्ही मागा. तुकोबराय सांगितलं, तुला सांगितलं ना आमची वडिलांची रीत तरी मागा म्हणतो, आम्हाला नको. तुकोबराय थोडे बाजूला उभे राहिले. बाजूला उभे राहिले असताना सांगितलं, देवा तू मागा म्हणतो, मला तर काही इच्छा नाही, पण तू मागा म्हणतो ना, देण्याकरता काय काय तुझ्याजवळ सांग बरं. देवाने सांगितलं, माझ्याजवळ वैकुंठ आहे, मुक्ती आहे, धन आहे आणि मोक्ष आहे. या 4 गोष्टी माझ्याजवळ देण्याकरता. या 4ही गोष्टीचा निषेध केलेला आहे. मी 4ही प्रमाणच सांगेल, कारण मी प्रामाणिक आहे म्हणून महामंडळनं फिरतो. विठाला विठाला वैकुंठ घ्या, वैकुंठ नको नको, वैकुंठीचा वास असे तया सुखानास अद्भुतारस कथा काढी नामाचा. वैकुंठी जाऊनी काय बा करावे उगेची बैस, वैकुंठ कोपट जुनाट झोपडी नको आडवाडी, म्हणती वैकुंठ ते कालची झाली बाई. आम्हाला वैकुंठ नको, राहिलं तुको बरं मुक्ती घ्या रे देवा, ऐकू रे विनंती, वजन नको रे ही मुक्ती, तया इच्छा गती ह्याची सुख न लगे मुक्ती. आम्हाला मुक्ती नको देवा, राहिलं तुको बरं मोक्ष घ्या रे, मोक्ष सुख आणूला आता. तुका म्हणे सत्ता निकट करू शेवेशी, मोक्ष सुख तुच्छे केली या कारणे, आम्हा जन्म घेणे युगायुगी मुनी मुक्त झाले भेणे गर्भवासा, आम्हा विष्णुदासा सुलभ होतो, आम्हाला मोक्ष नको. हो तुको बरं धन तर घ्या, धन हे म्हणा, धन घेतलं असतं, पण धनाच्या माग तू 15 सांगितले. तुला माहित आहे धनाचे माग कडिकाडाचा लाग, म्हणून या संघ कुठा त्यांचा. तुका म्हणे धन धनासाठी देती प्राण, तुका म्हणे धन भाग्य अशाश्वत जा. एका मुद्द्याला 2-3 प्रमाण असले पाहिजे बापू. विडाला तर मग काय सार रात पकडलं काही नाही सापडलं, काय फायदा झाला त्याचा? काहीच फायदा होणार नाही. त्याकरता कीर्तनकाराने निदान एका मुद्द्याला 2-3 प्रमाण दिली पाहिजे. हा आपल्या वारकरी संप्रदायाचा नियम आहे. चला वा. त्यानंतर नाही म्हटलं लोक जास्त आग्रह करतात. हो महाराज आमच्याकडे चहा घ्यायला चाल. म्हटलं बा मला शुगर आहे. मग दूध घ्या. यातलं वजन वाढते. आणि मग सरबत घ्या. म्हटलं मग सरबत का मिठाचं तिखटाचं करता का मला येळ्याल्या का? म्हणजे नसलं नाही म्हटलं की लोक जास्त आग्रह करतात. या घ्या महाराज. गुळाचा शिरा केला ना, गुळाचा. आता गुळाचा काय साखरेचा काय तो पटत गेला तर वाढतेच नाही त्यांना. पण लोकल आहे. तुम्ही हा लोक भीड असत, तुम्ही हा आग्रह असत आणि मी हा भीड असत. घ्या जगदीश भावानं घ्या घ्या. एक गुलाबजाम घेतलं तर काय होते? मी म्हटलं काय होते हे मलाच माहित आहे काय होते ते. विठाला त्यानंतर जास्त आग्रह म्हटलं की लोक नाही म्हटलं की लोक जास्त आग्रह करतात. देवाचा स्वभाव देखील तो नाही तो बरा आहे काहीतरी मागा. पुन्हा तो सांगितलं देवा देण्याकरता 3 गोष्टी पाहिजे. स्वतंत्र
श्रीमंत आणि उदार. ऐका, आपला देव स्वतंत्र आहे. मी आपला म्हणून राहिलो, वर माझा नाही म्हणून राहिलो. आपला म्हणजे तुमचा आपला देव, आपण वारकरी आहो ना. आपला देव स्वतंत्र आहे. तुझे अवदार्य जाणो स्वतंत्र, देता न मनशी पात्रा अपात्र, कैवल्य आयशे पवित्र, वैरी आई दिले. स्वतंत्र आहे. श्रीमंत दररोज म्हणतो आपण, वैजयंती माळगळा शोभे श्रीमंत, किंवा लक्ष्मी वसे जयाची दासी, पाय लक्ष्मीचे हाती, लक्ष्मी वल्लभा दीनानाथा पद्मनाभा. हे स्वतंत्र आहे, श्रीमंत आहे. श्रीमंताचे अधिक प्रमाण आहे. दररोज म्हणतो आपण, पंढरपूर पाटणे गा महाराजा सार्वभौम. सार्वभौम आहे तो परमात्मा. हे स्वतंत्र आहे, श्रीमंत आहे. उदार, वैऱ्याला मोक्ष दिला. तुवा सनकाधिकाचे माने, सावे जीव सौरसू केला, जे विषाचेने स्तन पाणे, ऐशा प्रदा शिशुपाला, आपण पेठाव तिथला गोपाडा, काय उत्थान चरणाच्या बाळा, द्रौपदीचा तो वनाला याची लागी, बसावया पित्याची संगी. स्वतंत्र आहे, श्रीमंत आहे, उदार आहे. एवढा उदार आहे. आपल्या भगवंताजवळ 6 गुण आहेत माऊली. 6 गुण. ऐका, तिथं ऐका शब्द आला 6व्या अध्यामध्ये उभे ते. ऐका, यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य, हे 6 गुणवर्य वस्ती जेत म्हणून तो भगवंतू. पण त्या बहादराने 6चे गुण 6 भक्ताला देऊन टाकले. घ्या. यश थोरविला मारुती, विभीषण केला लंकापती, औदार्य दिले कर्णा हाती, कीर्ती दिगंतरी वाढविली, ज्ञानी उपदेशिला चतुरान, ऐश्वर्य वाढविला अर्जुन, वैराग्य शुकाते बोधून, ब्रह्म सनातन पावविला. एवढा स्वतंत्र श्रीमंत उदार असणारा परमात्मा तुकोबऱ्याला मागा म्हणतो. तुकोबऱ्या नाही म्हणता. पुन्हा हा तुकोबऱ्याने विचार केला, जगाचा मालक मागा म्हणतो, आपण नाही म्हणतो, म्हणजे आपला उद्धटपणा दिसणार आहे. कारण जगाचा मालक आहे ना, आपण मागणारे अल्पज्ञ आहोत. देवा, मी मागणार राव, पण तू देशील ते नाही बरं. ते तू म्हणतं म्हणशी काही मागा, तू म्हणतं म्हणून मी मागतो, नाही तर मला काहीच गरज नाही. तुझ्यावरलं ऋण कमी व्हावं म्हणून मी मागतो. मागा मागा तुकोबर आहे. देवा काय तुकोबर आहे, मला मागायचं आहे तुला. हा मागा ना. मग तुकोबर देवा, परमार्थामध्ये महत्वाचा आहे भाव. तेव्हा माझ्या अंतःकरणामध्ये तुझ्याविषयी भाव निर्माण झालेला आहे. त्या भावामध्ये अंतर पडू नको देऊ अभंगाचे. आता माझ्या भावा, 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 आता माझ्या भावा. अंतराय नको देवा, 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 अंतराय नको देवा. आले भागाते करीतो, आले भागाते करीतो,
बिचारे एवढ्या थंडीत राहतात. विढाला विढाला मी 2 तास घर सोडू शकत नाही. त्यांनी हे 7-7 दिवस घर सोडून मुलं बाळ सोडून ते कामासारखे आहेत ना. मुलं आहेत त्यांना, पत्नी आहे, घर आहे, दार आहे, सर्व काही असताना एवढं सोडून आपल्या गावामध्ये ते राहतात. त्यांच्या करता टाळी वाजून आपलं कर्तव्य आहे. त्यात चला आराम करा. देवा तुला मागायचं मागा मागा तू खबर. पहिला शब्द आहे आपल्या अभंगातला आता. आता माझ्या भावा. आता शब्द हा वातावरण निर्मिती करताय. आता शब्द अनेक अर्थाने येतो. तू म्हणतो म्हणून आता, तुझी सेवा केली म्हणून आता, आम्ही मागण्याचे अधिकारी झालो म्हणून आता. वातावरण निर्मिती करतात. ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरी ग्रंथ तयार केला आणि विश्वात्मक गुरुदेवांच्या हाती दिला. पहिल्यांदा 14व्या अध्यायातच दिला तो. 14व्या अध्यायापर्यंत वा 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 ज्ञानोबराय खूप चांगलं, खूप चांगले बोलले तुम्ही, खूप चांगलं लिहिलेलं आहे. माऊली, गुरुमाऊली आहे, तुमची कृपा आहे. मग तुम्ही आता एक करा. आता कृपा भांडवल सोडी, भरी मती माझी पोतडी, तरी ज्ञानपद्य जोडी थोरा माते. तुम्ही काय करसाल? मग मी संसारेन तेने, करीन संतांशी कर्णभूषणे. म्हणजे इथं आता शब्द आला. त्यानंतर 18वा अध्याय पूर्ण झाला आणि विश्वात्मक गुरुदेवाच्या हाती ज्ञानेश्वर दिले. वा माऊली, खूप तत्वज्ञान जगाला सांगितलंय. मी प्रसन्न आहे. काय मागायचं असेल ते मागा. त्यावेळेला ज्ञानोबराय प्रसादान मागत असताना आता विश्वात्मके देवे. हे गुरुजी, विश्वात्मक माझे गुरुदेव आहे. लहान निवृत्तीनाथांना वाटलं विश्वात्मक गुरुदेव. येणे वागे यज्ञ तोषावे, तो शोणी मज द्यावे. आता शब्दाने वातावरण. मग मागितलं पण ते पहिल्या ओळीमध्ये नाही, दुसऱ्या ओळीमध्ये. जे खडाची व्यंकटी सांडलो. आणि आता शब्दाने वातावरण. वातावरण निर्माण झालं का नाही मागायचं की बराबर मिळते. म्हशी आणल्या वाटते म्हणजे हो 4-5 दिसतात, हो 4ही दूध देतात का? आणि मग डेअरीवर जात शिंदूत बाई म्हणे हो. आणि मग सकाळचं मी संध्याकाळचं नाही व संध्याकाळचं घरीच ठेवतो म्हणे. मग रही लावत असता आणि हो 2-3 दिवसानं ते बाई म्हणे नाही व दररोजच लावतो, दररोज लावतो. आजही लावलीशी म्हणे हो. म्हणे मग मला आज उपास एकादशी द्या बरं थोडं सत्ता. किती वातावरण निर्माण केलं. वातावरण निर्माण झाल्याशिवाय लोक तुम्हाला काहीच देत नाही. कुत्र्याले वातावरण निर्माण करावं लागते. शेपूट आलू आलू विडाला काय मग वातावरण निर्मिती अतिशय महत्वाची म्हणतो. आता शब्द आता माझ्या भावा. भावा म्हणजे तुकोबरा तिघ भाऊ होते नाही. सावजी, तुकोबर आहे आणि कानोबा महाराज पाठ. कानोबा आहे. मग त्यातला कानोबरायची अंतर नको पडू देऊ का सावजी. इथं भाऊ शब्द उच्चारा लागते. भाऊ. इथं भावा वजनाचा वन त्याले काना. भावा भाव. परमार्थामध्ये किंमत कशाला आहे? देवा कारणे भाव तस्मा. 50 प्रमाणात माझं काही नाही लगे भावाची कारण. ते जर लाल तो भाव का बुका. भावे सिद्ध ते देव, भावीन देव कलन राजा, अंतरीची घेतो गोडी, पाय जोडी भावाची. देव भावाचा, भावाचा नाही कुणाच्या बापाचा. याच्या पाठातले प्रमाण सांगायला लागतील मला. का बरं वाटेल. भावे विन देव न कडे नि संध्य, भाव बडे आकडे येरी विना. हा प्रेमा विन भजन, नाका विन मूर्ती, अर्था विन पोती वसुनिका. वृथा घृते विन भोजन, वृथा वंदेचे मैथुन, वृथा भावे विन भजन, सत्य जाण उद्धवा. कारण जेवणामध्ये 1 चमचाभर दररोज तूप घेतलं पाहिजे. तूप इथलं महाग, दारूपेक्षा महाग आहे का ते? तूप नाही चमचाभर भेटलं ना तर 1 दामनभर तरी घेतलं पाहिजे. ज्या दिवशी जेवणामध्ये तूप नसेल ते जेवण नाही, ते सोयाबीनचं कुटार खाल्ल्याचा दोष लागते. विडाला एका गाली मी असं सांगितलं. मला पहिल्या दिवशी कीर्तन होतं, सांगितलं ते लोक तिथले गायक वादक म्हणून महाराज तुम्ही बरं सांगितलं. आम्हाला दररोज ते लोक तुपाचा आग्रह करत. आणि तूप हे घर मालकीनं वाढायला पाहिजे, बाकीचा वाढ सरेने वाढायला पाहिजे. असं नाथ महाराजच्या चरित्रात आलेला विचार आहे बरोबर.
कारण तूप घर मालकीनं वाढलं गेलं पाहिजे ना, कारण तिची उदारता करते तुपावरून. विठाला काय बोलता महाराज तुम्ही? अरे नाथ महाराजच्या घरी सर्व वाढ करायचे, गिरजा माता तूप वाढायला यायची. गिरजा माता तूप वाढायला आले, तो येणारा म्हणून तो गिरजाईच्या पाठीवर बसला. त्यावेळेला गिरजाईला सांगितलं, गिरजे पाहिजो बरं पाहुण्याला पाडशी. सांगितलं महाराज मला हरिपंडित तुला घेऊन झाडण्याची आणि वाळण्याची सवय. आणि गिरजाई वाढायला आला होते, ते तूप वाढायला आले त्या पंक्तीला. विढाला त्यामुळे परमार्थामध्ये किंमत आहे भावाला. भाव म्हणजे प्रेम, विश्वास, निष्ठा, श्रद्धा. कारण तुम्ही किती वर्षापासून वाऱ्या करता हे महत्वाचं नाही, किती प्रेमाने करता. तुम्ही किती वर्षापासून एकादशी करता पण ते किती प्रेमाने करता हे महत्वाचं आहे. कोणतंही व्रत वैकल्य असेल, एकादशीच्या दिवशी लग्नच काढायचं नाही, निदान माडकऱ्यान तरी काढायचं नाही. पण आता त्या माडकरीचे सोयरे रविवारवाले मंगळवारवाले होते, काढलं त्या बुवाऱ्यानं लग्न. जवळचा माणूस लग्नात जाच लागते. मग तुम्ही माडकरी या, तुम्हाला एकादशी जा ऐर करा, लग्न लावा, गाडीला किक मारण हो मेर भाई. या बहादन गेला, ऐर केला, लग्न लावलं. लग्न लावल्याबरोबर पंगत बसली भिकार चोटायसारखी. पंगत बसली, पंगत बसल्यानंतर लोकांचं चालू झालं जेवण. हा फिरायला लागला इकडून तिकडे, तिकडून इकडे, इकडून तिकडे. आता ओळखीचे पाहुणे होते ना, अ पाटील या बसा जेवाले. तो म्हणे मले का भूक नाही, मले का जेवा वाटत नाही, पण बुवारी एखादं आजच आली ना म्हणे, घ्या. हाय त्याचा एखाद्याच्या विषयी भाव का पंढरपूरला आले का म्हणे, आमचं बुडं मरता मरता सांगून गेलं काहीच नको करू, पंढरपूरला येत जा. एवढ्या घाणीत आणि एवढ्या गर्दीत मला या वाटते का म्हणे. पण बुड्यानं सांगितलं म्हणून हाय त्याचा भाव आहे का. अरे लग्न झाल्यानंतर चतुर्थी धरायला पाहिजे. लग्न झाल्यानंतर चतुर्थी तेव्हा ते मागचे म्हणत झालं तर धरायला पाहिजे, होऊन असतं नाही राहिलं म्हणे. व्हायाचा उपाय मी सांगतो, पाहते कसे पाहता जायचं व्हायचं राहिलं ते. आता हे मागचे जे व्हायलाच आहे म्हणा, गजान पाटलापासून इकडले बाकीचे पाय काही काही तर उच्च कान करून ऐकून राहिले. आता तू का परत मेस राहायच का, मी त्याच्या पुढचा मला उपाय माहित आहे. पाहुणे पाहिले आले की जास्त सांगायचं का हरभरा पेरायला आहे का, हरभरा आहे का राजा, भुईमुंग आहे ना तो का, सोयाबीनचे पोते आहेत का, सोयाबीनचे आहेत का राजा, भुईमुंगाच्या शेंगाच्या आहेत ना का, एकरी 10 क्विंटल 5 क्विंटल सोयाबीन झालं असेल, 5 क्विंटल झालं का राजा, 15 क्विंटल झालं ना का, मॅट्रिक शिकेला का, मॅट्रिक आहो का म्हणे राजा, MA व्हायला ना. सांगता सांगता त्याला खोकला आला खोकला लागला. एक पाहुणा म्हणे का खोकला आहे का, म्हणे खोकला नाही TB व्हायला आहे. विढाला का मी हे तुला सांगितलं का. मी एका गावले असं सांगितलं, म्हटलं नवरा बायकोचे भांडण न व्हावं याच्यावर माझा उपाय आहे, सांगू का. ते लोकांना सांगा ना महाराज. म्हणजे 50%च्या 80% मतदान झालं त्याला. सांगा महाराज. म्हटलं त्याचं वेगळं पाकिट लागणार आहे. ते हो आम्ही देऊ, काळजी करू नका. मग पती पत्नीचे भांडण न व्हावं ऐकून ठेवा. आमच्या माता भगिनी देखील आणि आमचे जावई लोक देखील भांडण न व्हावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर आजच्या कीर्तनातून एवढंच घेऊन जायचं, बाकी घेऊन नका जाऊ. काय घेऊन जायचं महाराज, भांडणं होणार नाही. हे आले की तुम्ही म्हणायचं, तुम्ही म्हणसाल तसं, तुम्ही म्हणसाल तसं, तुम्ही म्हणसाल तसं. आणि तुम्हाला याने काही सांगलं की तू म्हणशील तसं, तू म्हणशील तसं, भांडणच होणार नाही. तुम्ही म्हणसाल तसं म्हटलं की भांडणच होणार नाही. पण ते एकच्या स्वरात म्हटलं पाहिजे बरं. काय तर वावरातून हरभरा उचलून आले ते मग मला पाहिजे. हा तुम्ही म्हणसाल तसं म्हणजे भाव बदलला ना बोलण्याचा. भाव बदलला की मग त्याचा सर्व अर्थ बदलून जाते. जय हरी हो महाराज, जय हरी जय हरी जय हरी हो बा जय हरी. आता या महाराज बसा जेवाले. या तुमच्यासाठी वाढलेला आहे. मस्त कडी केली ताकाची. मी म्हटलं मा गावात पाण्याचीच करतात, तुझ्या गावात ताकाची केली तर येळ्या आल्या का काय लोक. खरं एका गावाला गेलो मी, या म्हणे महाराज बसा तुमच्यासाठी पान वाढलेला आहे. मस्त गुळाचा शिरा. एक घास खाल्ला तर कीर्तन होलो, घाटीतून निघला नाही, तू इथला चिकट होता. मी म्हटलं हलकटा तू मा गावले चाल, सांगीवाल्याच्या हातचा शिरा खायले. विडाला लग्न झाल्यानंतर चतुर्थी धरायला पाहिजे. इथून आपण गेलो. हा मग एखादं लग्न झालं, 2-4 महिने निघून गेले, त्याच्या बायकोन नांदा लावला, धरली त्याने चतुर्थी. आणि चतुर्थी धरल्यानंतर चतुर्थीच्या दिवशी या पोट्याने काय केलं,
पनीरची पार्टी ठेवली आपल्या शिवजीच्या मंदिरावर. शिवजीच्या मंदिरावर जागा मोकळे तिथं करू आपण पार्टी. म्हणजे वेगळीच असतो असं नाही, पनीरची असतो, दुसरी मिरच्याच्या भाजीची असतो, तिसरी हे आपल्याला माहिती नाही आता तिसरी म्हणजे आमचे जगदीश पाटील म्हणतात कोणते सुरुम काय मशरूमची असतो. मशरूमची आहे ते चांगलं, पण मात्र मग मशरूमची आणि अन्य असतात. मग त्याने पोटेन ठरलं 7 वाजता आपण घरून निघायचं पोळ्या घेऊन, भाजी तिथं बनवायची. लगेच सारे त्याच्या घरी आले. अरे चाल ना, ती बायकोला झांबली आहे, कोणी झांबली नाही, भेटली आहे, भाग्य मा आलं. घरचा स्वयंपाक 6 वाजता झाला. आणि मग चाल ना म्हणे, मले चतुर्थी आहे म्हणे. मग सोडत नाहीस का? वा सोडायचीच आहे म्हणे. मग चाल ना म्हणे, चंद्राचं थोबाड पाहिल्याशिवाय मला चतुर्थी सोडता येत नाही. आहे त्याचा भाव. विठाला परमार्था किंमत आहे भावाला. म्हणून तो कोणता देवा आता माझ्या भावा अंतराय नको. इथं भावाची मागणी नाही, इथं भाव, कारण भाव आहेच. उपजला भाव, तुमची कृपे सिद्धी जाऊ. नाटक प्रमाण आलं आता हा सिद्धी पाहू भाव. म्हणजे मला भाव तयारच आहे माझ्या अंतकरणामध्ये, भाव आहेच, पण तो भाव दृढ झाला पाहिजे, त्यात अंतर ना पडलं पाहिजे. म्हणून आता माझ्या भावा अंतराय नको देवा. देवा भावात अंतर पडू नको देऊ. भावात कधी अंतर पडतो त्याचे 2-4 कारण आहेत. पहिला आहे देहाचा अहंकार, हा विचारोनी अहंकार सांडायचे. दुसरा आहे धनाचा अहंकार, मी धनिकन मी कसं काय विना घेऊ, मी श्रीमंतन मी कसं काय कीर्तनाला येऊ, मी श्रीमंतन मी कशाला जाऊ मंदिरामध्ये देवाच्या दर्शनाला. त्यामुळे ज्ञानोबा जगा दाखवटे वजे तर इथे जवळी कमाजे संपत्ती मध्ये सांडीचे कुरवंडी करुणे. त्यावेळेला देव आपल्याला येत असतो. असे अनेक प्रकार भावनेमध्ये अंतरणाचे आहेत. तुकोबारांचा देवा असा अहंकार वगैरे मला येऊ नको देऊ. आता माझ्या भावा अंतराय नको देवा. तुकोबाराय भावात जर अंतर नाही पडलं तर तुम्ही काय करसा, त्यांना माझ्या भागाला ते मी करणार. पण ते करत असताना तुझं नाव घेणार दुसऱ्या चरणामध्ये. आले भागात करी तो, आले भागात करी तो, आले भागात करी तो, आले भागात करी तो, आले भागात करी तो,
बापू लय गोड खरंच म्हणजे लय गोड बरं याले म्हणतात नवा 9 कोस जुना 10 कोस कारण बापू झाले आमचे रमेश भाऊ झाले शस्त्रा भाऊ झाले हे मंडळी वयस्कर आहेत पण परमार्थामध्ये सोयीस्कर आहेत काही काही लोक वयस्कर असतात पण ते परमार्थामध्ये सोयीस्कर नसतात ते नाही बोलणार आता विठाला विठाला वयस्कर असलं पाहिजे माणसाने पण ते सोयीस्कर लय गोड खरंच गोड बरं सर्व गोडच आहे म्हणा आता काय उदय पंगत गोडच आहे म्हणतात चांगली गोष्ट आहे साऊंड तर साऊंडवाल्याला जेवढी धन्यवाद द्यावा तेवढे कारण मोकळ्यावर साऊंड येत असताना हा पुरुषार्थ नाही पण इथं सर्व बंद असताना एकही कीर्तनकार साऊंडच्या विषयी नाराज झाला नाही कीर्तनकार म्हटलं म्हणजे कीर्तनकार नाराज झाला नाही हा खरं म्हणजे आमच्या संतोष भाऊचा पुरुषार्थ आहे त्यांच्याकरता टाळ्या वाजवा खरंच बरं नाहीतर आम्ही अनेक गावात कीर्तनाला जातो मध्ये जर कीर्तन असलं ना तो संशिक्याच मारी काही कसंच करी आम्ही काय बोलतोय हे लोकांना कळतच नाही काही काही साऊंड मध्ये लय गोड आणि कमी पैशात फुल नाश्ता आहे विठाला जरा मारू नका की झालं फक्त म्हणजे पोट आहे लेकरं बाकर सर्व काही गायकवाड सर्वांना सर्व आहे बरं मला नाही दिलं तरीही चालते पण हे लोक प्रसन्न होऊन गेले पाहिजेत कारण मला जर दिलं ना तेवढं मी तुमच्याच गावाला देणार आहे या वर्षीची दक्षिणा विठाला त्याच्या मनात आली शंका बुवानं मागच्या वर्षी 11,000 रुपये कबूल केले या वर्षी 11,000 दिले की मी ते तुमच्या मंदिराला देऊन देतो बा मारलं कर्ज फिटलं समजायचं जाऊ दे तिकडे नाही जायचं म्हणून मला सभा सांग देवा आले भागा ते करीतो भागाला म्हणजे वाट्याला आमच्या वाट्याला आलेला संसार आम्ही करणारच तो केलाच पाहिजे कारण कर्म ही भगवंताची पूजा आहे तया सर्वात्मका विश्वरा स्वकर्म कुसुमाच्या वीरा पूजा केली होय अपारा तोषा लागे कर्म ही आपली पूजा आहे ते करत जावं पण ते करत असताना नाम तुझे नाम उच्चारितो कामामध्ये काम काही म्हणा आपला टाइम संपला आता म्हणून आले भागा ते करतो तुझे नाम उच्चारितो तुझं नाम आम्ही मुखानं घेणार आहोत लय शंका निर्माण होता का नाव उच्चारतो माहित आहे का कीर्तन सांग होय अंग नाम तुझे उच्चारितो नाम का उच्चारतो नाम घेणारा कधी वाया जात नाही नाम घेता वाया गेला म्हणून नाम तुझे उच्चारतो नाम का उच्चारतो न कडे ते कडो येईल उगले नाम या विठ्ठल एकाच्या अलाप्य तो लाभ येत करा नाम तुझे उच्चारितो नाम का उच्चारतो कीर्तनाचे नटनाचे नाम तुझे उच्चारितो ऐसा कीर्तन महिमा सर्वा माझी वरिष्ठ म्हणून नाम तुझे उच्चारितो आले भागा ते करतो नाम तुझे एवढंच नाही देवा माझं मन तुझ्या चरणावर दृढ झालेलं आहे आणि ते गेलेलं आहे फक्त तिथं त्याला बांधून ठेव ती श्रेया चरणामध्ये आहे दृढ माझे दृढ माझे मन 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 दृढ माझे मन
देवा माझं मन तुझ्या चरणावर गेलेलंच आहे, पण मनाचा स्वभाव चंचल आहे. कारण अर्जुनाने 6व्या अध्यायामध्ये पुरावा दिला. तेव्हा तू एवढं तत्वज्ञान सांगून राहिला, पण माझं मन चंचल आहे. चंचल ही मन कृष्ण परमाती बलवत दृढ. तू कोबरा काय म्हणतात नाटाच्या भंगामध्ये, काय काय करूया मना परिणय के नारायणा, करू नये त्याची करी उंची. निवद पदना आदरिले त्या बहिणाबाईची गौड ते गाणं आहे ना, मन ओढाय ओढाय उभ्या पिकात कविता आहे त्याची ते. हा अशा 10 वस्तू चंचल आहे. मनो मधु करो मेघो मानिनो मदन मरुत मा मदो मरकटो मत्स्य मकार दस चंचल. हा 10 चंचल आहे. पैकी पहिला नंबर मनाचा आहे. मन तुझ्या चरणावर गेलेलं आहे, फक्त त्याला तू बांधून ठेव. दृढ माझे मन तेथे राखावे बांधून. हा त्याला बांधून ठेव. देवा एवढंच नाही, आम्ही या भक्तीच्या वाटेला लागलो विनाकारण फाटे नको फुटू देऊ, शेवटचं चरण आहे. तुका म्हणे वाटे, 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 तुका म्हणे वाटे. नका फुटो देऊ फाटे, नका फुटो देऊ फाटे हो, नका फुटो देऊ फाटे, नका फुटो देऊ फाटे. आले भागा ते करितो, आले भागा ते करितो, आले भागा ते करितो, आले भागा ते करितो. नका फोटो देव फाटे, नका फुटो देऊ फाटे हो, नका फोटो देऊ फाटे, नका फोटो देव फाटे. आले भागा ते करितो, आले भागा ते करितो, आले भागा हे करितो, आले भागा ते करितो. तुझे नाम उच्चारितो, तुझे नाम उच्चारितो, दरे नर नारा दरे नर नारा
रे ना 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 रे ना 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 तुझे नाम नाम उच्चारितो तुझे नाम उच्चारितो उच्चारितो गरीबों की सुन लो गरीबों की सुन लो सुनेगा अरे तुझे तुकोबांचा देवा आम्ही या भक्तीच्या वाट्याला लागलेलो आहोत. याची पाठी नको फुटू देऊ. कारण असं आहे, बरेच लोक फाटे फोडणारे असतात. लय फाटे फोडतो तू, कारण फाटे फोडले की मग रस्ता चुकून जातो. तुका म्हणे वाटे, आम्ही या वाट्याला लागलेला. हे वाट गोमठी वैकुंठ अशी जातात. त्याच्यामध्ये कर्माची वाट, ज्ञान अन्य अन्य वाटा फुटत असतात, तिकडे जाते. तुका म्हणे वाटे नका फुटू देऊ फाटे, आले भागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो. अभंगाचा आशय तुमच्या पुढे सांगितलेलं आहे. झालेली सेवा श्री वस्त्रगुरूंच्या चरणी समर्पित करतो. सर्वांनी निष्ठीन जीवन जगा, संघटित व्हा, गडामध्ये पत्र तुळशीची माळ घाला, एकादशी सारखं व्रत करा, ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ वाचा, रामकृष्ण सारखा मंत्र जपा, 15 मिनिटाचा हरिपाठ घ्या. ज्या वेळेला आमचं मंडळ आयोजन करील त्या वेळेला सर्वांनी सर्वतोपर्यंत सहकार्य करा. आपण करता प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जे सहकार करणारे बांधव आहेत, भगवंताच्या कृपेनं हनुमंताच्या कृपेनं सर्वांना उदंड आयुष्य लाभो. आरोग्य, धन, समृद्धी सर्व काही प्राप्त हो. कांद्याचे भाव असेच राहो, आता जसे आहेत तसेच राहो, याच्यापेक्षा जास्त वाढो कांद्याचे आणि हरभऱ्याचे, आणि सर्व काही तुमच्या हातून करून घेऊ. थोडीच भगवंताची चरणी प्रार्थना. दुसरी सूचना असे, गेल्या 7 दिवस झाले ही आमची परगावची मंडळी, तुम्ही माता भगिनी सांगवीवरून, धनेगावरून, उपट्यावरून जिथून येत असतात तिथून सर्वांनी उद्याच्या दिवशी महाप्रसादाला यायचं. ही गावकऱ्याच्या तर्फे केलेली तुम्हाला विनंती आहे. गावकऱ्यांनी ध्यानात ठेवा, उद्या कोणीही शेतात
जायचं नाही. समजा उद्या जर तुम्ही शेतात गेले नाही तर का 12 महिने उपाशी राहाल का? एक दिवस, आता 7 दिवस तर काही काही आलेच नाही, पण उद्याच्या दिवशी सर्वांनी या आणि येऊन आपापली सेवा हनुमंतराच्या चरणी समर्पित करा आणि हनुमंतराचं दर्शन घेऊन संकल्पना करा की पुढच्या वर्षी कळसाचं काम झालं पाहिजे ना. हो म्हणत गावकरी, कळसाचं काम झालं पाहिजे आणि भव्य आणि दिव्य प्रमाणामध्ये सप्त्याचं आयोजन झालं पाहिजे. आता पुढच्या वर्षी गजानन पाटील थोडं आयोजन वेगळं करू, कारण 4 पोरं दिवसभर इथंच मुक्कामी राहिले पाहिजे. ते 4 पोरं फक्त जेवणा करता गेली पाहिजे. आमचे उद्धव पाटलांनी तक्रार केली, महाराज लय कठीण आहे परमार्थ. म्हटलं कठीण नाही, सोपाच आहे. म्हणून ज्या वेळेला मीटिंग आपली ठरणार आहे